पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे। पुढचे 3 तासासाठी आता सर्वात मोठा अलर्ट जारी केलेला आहे। पुढचे 3 तास वादळी वारा आणि इथे पावसाच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने वारे देखील वाहतील। घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। पुढचे 3 तास महाराष्ट्रात सर्वात धोक्याचे असणार आहेत। महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासामध्ये ढगफुटी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या आहेत। गेले 3 महिन्यात जे काही घडलं नाही ते पुढील आता 3 तासामध्ये घडणार आहे, असा हवामान खात्याकडून गंभीर इशारा सर्व नागरिकांना देण्यात आलेला आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे अचानक 4 पट्टे तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह अतिवृष्टीसह ढगफुटी 3 तासाच्या आतमध्ये होणार असल्याची सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे। आता 8 जिल्हे या राक्षसी पावसाच्या बक्षस्थानी पडणार का? अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेमध्ये वाढ झाल्यामुळे अचानक महाराष्ट्रात पुढील 3 तासामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे आता या 8 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट आणि गंभीर इशारा देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता या 8 जिल्ह्याला सध्या अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। यामधील 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासाच्या आतमध्ये मुंबईकडून जोरदार पाऊस येतोय, जो ढगफुटी सदृश पाऊस असणार आहे। त्यामुळे नागरिकांना चिंतेचं वातावरण असणार आहे त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये नागरिकांमध्ये एक वेगळीच भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झालेली आहे। जे 2 महिन्यामध्ये मागच्या काहीच घडलं नव्हतं त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठा पाऊस आता पुढील 3 तासाच्या आतमध्ये तुमच्या या 8 जिल्ह्यामध्ये दाखल होतोय। त्यामुळे आता सर्वांनी काळजी घ्यायची आहे। तुमचं काम नसेल तर घराबाहेर अजिबात पडू नका। आता किनारपट्टीलगत असणाऱ्या भागातील नागरिकांना देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, असं आव्हान या ठिकाणी आता करण्यात आलं आहे। मच्छीमारांनाही पुढील 3 तासानंतर तुम्ही अजिबात समुद्रामध्ये प्रवेश करू नका, असे आदेश देखील सरकारकडून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। त्यामुळे पुढील 3 तासात अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण हा ढगफुटी सदृश पाऊस असणार आहे। आणि ढगफुटी म्हणजे काय? जोरदार पाऊस एकदम पडत असतो, ज्यामध्ये नदी नाले ओढे सर्व तुडूंब भरून वाहत असतात। त्याचबरोबर वेगाने वादळी वारा देखील महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करत आहे। महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये मुंबईकडून पावसासह वादळी वारा देखील पुढील 3 तासाच्या आतमध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये दाखल होतोय। त्यामुळे आत्ताच सावधान व्हायचं आहे। जर तुमचं काम नसेल तर आत्ता तुम्ही अजिबात घराबाहेर पडायचं नाही। पावसामध्ये वादळी वारामुळे असल्यामुळे नागरिकांमध्ये डबल भीतीचं वातावरण आता तयार झालं आहे। ढगफुटी आणि वादळी वारा असल्यानं गंभीर असा मोठा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। तर मग कोणत्या 8 जिल्ह्यांना गंभीर असा इशारा देण्यात आला आहे? बघा, 3 तासात 8 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पाऊस येतोय। आता या ठिकाणी बघा, यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे। नागरिकांना देखील आता काळजी घ्यावी लागणार आहे। प्रशासनाने आदेश देखील देण्यात आले आहेत। कामाव्यतिरिक्त अजिबात चुकून घराबाहेर पडू नका, झाडाखाली अजिबात बसू नका। त्या ठिकाणी येणाऱ्या 3 तासात महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। गेल्या 2 महिन्यामध्ये इतका पाऊस पडला नाही, तितका मोठा पाऊस आता 3 तासाच्या आतमध्ये येतोय। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे। हवामान खात्याकडून अचूक अंदाज आले आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, आता पुढील 3 तासामध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। नदी नाले तुडुंब भरून वाहणार आहेत। काही शेतकऱ्यांच्या शेतामधील बांध देखील फुटलेले पाहायला मिळतील। मुंबई असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील किनारपट्टीलगतचे जिल्हे असतील, तिथे देखील ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे। काल परवा रेल्वे रुळावर देखील पाणीसुद्धा गेलेलं पाहायला मिळाले। पुलावरून पाणी देखील काल वाहिलेलं आहे। मग आता कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये 3 तासाच्या आतमध्ये पाऊस धडकणार आहे? बघा, मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी सध्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यापेक्षाही दुप्पट तिप्पटीने त्या ठिकाणी 8 जिल्ह्यांमध्ये 3च तासामध्ये पाऊस येणार असल्याची सर्वात मोठी माहिती आता समोर येते आहे।
या 8 जिल्ह्यामध्ये जे नागरिक असतील त्यांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे। त्यामुळे 8 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या 8 जिल्ह्यामध्ये वादळी वारा तसेच ढगफुटी सदृश पाऊस येत असल्याने मोठ्या शेतीपिकाला आता धोका असल्याचं समोर येत आहे। पुढील फक्त या 3 तासाच्या आतमध्येच या 8 जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडणार आहे। त्या ठिकाणी वादळी वारा देखील असणार आहे। त्यामुळं मुंबईकडून सध्याला हा पाऊस येऊ लागला आहे। अगदी 3च तासामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस दाखल होतोय। त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस तसेच वादळी वाऱ्यासकट शेतकऱ्यांनी आता नेमकं कोणती काळजी करायची आहे, तसेच नागरिकांनी कोणती काळजी करायची आहे, यासाठी सोप्या टिप्स देखील हवामान खात्याकडून या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता बघा कोणत्या जिल्ह्यातील लोकांना याचा जास्त फटका बसणार आहे आपण लगेचच पाहणार आहोत। गेल्या आठवड्यापासून सतत पावसाची त्या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्र भागाबद्दल आहे। काही ठिकाणी तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी पाऊस पडत होता, परंतु अचानक अरबी समुद्रामध्ये मोठा बदल झाल्याने आता 3 तासाच्या आतमध्ये या 8 जिल्ह्यामध्ये जोरदार ढगफुटी सदृश पाऊस येतोय। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहायचं आहे। 3 तासाच्या आतमध्येच तुम्ही सर्व कामे आवरून घ्यायचे आहेत। तर बघा मुंबईकडून आता हा पाऊस येतोय। काही जिल्ह्यामध्ये मुंबईकडून जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता आहे। तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस येतोय, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला सर्व जिल्ह्याची नावे सांगत आहे। त्यामुळे असे 3 ते 4 दिवसाच्या पाठीमागे या ठिकाणी आता असा पावसाचा अंदाज देखील दिला होता। तशाच प्रकारे पुणे असेल, मुंबई शहर असेल, ठाणे असेल, पालघर असेल, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। परंतु आता 3च तासामध्ये या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस येणार आहे बघा। कारण तुम्ही जर शेतीमध्ये काळजीपूर्वक त्या ठिकाणी बियाणे पेरली असतील किंवा इतर कामे तुमची राहिली असतील, लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करण्याचे आव्हानसुद्धा महाराष्ट्र हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलं आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार मुसळधार पाऊस मागच्या वेळी पण झाला आहे, परंतु येत्या 3 तासाच्या आतमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा भयंकर पाऊस पडणार आहे। गेल्या 2 महिन्यापासून जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस या रायगड जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची सर्वात मोठी माहिती आता समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता जे काही जिल्हा सांगणार आहे तर तो तुम्ही लक्ष देऊन बघायचा आहे। त्यानंतर बघा सर्वत्र पाऊस सुरू होतोय। 8 जिल्ह्यामध्ये येत्या 3 तासामध्येच तुम्हाला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळेल। तसेच तुम्हाला यावर वादळी वारा असणार आहे आणि सतर्कतेचा इशारासुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। आता तुम्हाला कोणकोणते जिल्हा सांगणार आहेत ते लगेच सांगत आहे। रायगड असेल, नंतर पुणे असेल, या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस येणार आहे। दुसरा जिल्हा तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या 4 ते 5 दिवसापासून पाऊस पडत आहे, परंतु आता पुढील 3 तासामध्ये सर्वात मोठा पाऊस या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडत असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचं आव्हान या ठिकाणी हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे मराठवाड्यातला जिल्हा असणार आहे तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यात सुद्धा येत्या 5 दिवसामध्ये मागच्या पाऊस त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला, परंतु येत्या 3 तासामध्ये या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। आता दुसरं पाहायला गेलं तर बीडनंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा समुद्री सपाटीपासून किनारपट्टीच्या लगतच असल्यामुळे हा जिल्हा देखील पावसाचा रौद्ररूप तुम्हाला पाहायला मिळू शकतो। मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वांनी आता काळजी घेण्याचं आव्हानसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आलं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा नागरिकांना काळजी घ्यायचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलं आहे। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। सातारा जिल्हा असेल, शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे। मित्रांनो हे होते 8 जिल्हे। तर दुसऱ्या 8 जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता पंजाबराव डोक यांनी वर्तवली आहे। मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।